हॅलो, नमस्कार. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आता नवरात्र हा उत्सव सुरू आहे. सर्वांचे उपाससुद्धा आहेत. त्याच्यामुळे मी ही शेंगदाण्याची भाजी ही रेसिपी तुम्हाला करून दाखवत आहे. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे. इथे शेंगदाणे येते, कच्चे शेंगदाणे आहेत. ते मी भिजत घातले 2-3 तास. हे भिजत घातल्याने हे असे होतात, असे फुलतात. हे भिजून घेतले शेंगदाणे आहेत. आणखीन साहित्य आहे, शेंगदाण्याचं कूट आहे, मीठ आहे, खोबरं, ओलं खोबरं घेतलेलं आहे, थोडीशी साखर घेतलेली आहे. त्याच्यानंतर फोडणीसाठी घेतलेलं तेल, हिरवी मिरची, जिरं, एवढं साहित्य मी वापरणार आहे. तर शेंगदाणे भिजवले मी 2 तास. त्याच्यानंतर हे मी शिजून घेतलेले आहे. तुम्ही कुकरमध्ये शिजून घेतले तरी चालेल, की बाहेर पातेल्यात जरी शिजवले तरी चालेल. एकदम जास्त शिजवायचे नाही, थोडे कडकच ठेवायचे. एकदम शिजवायचे नाही, म्हणजे त्याची टेस्ट लागत नाही. म्हणून 2 ते 3 शिटी करून घ्यायचं कुकरमध्ये. तेल आणि तूप दोन्ही टाकले. आता मी टाकते जिरं. जिरं जास्त टाकायचं त्याला. आणि त्यानंतर हिरवी मिरची. भिजलेली आहे. आता त्याच्यानंतर मी टाकणार आहे शेंगदाणे. शेंगदाणे उकडलेले आहेत. पाणी घ्यायचं नाही अजिबात. विदाऊट वॉटर आपल्याला करायचं. थोडं मिरची आणि जिऱ्याच्या फोडणीमध्ये आपल्याला थोडं शिजवून घ्यायचं. आता आपण टाकणार आहोत त्याच्यात शेंगदाण्याचं कूट. त्यानंतर टाकणार आहोत टेस्टप्रमाणे मीठ. थोडीशी साखर. साखर नाही टाकली तरी चालेल. त्याच्यानंतर टाकणार आहे ओलं खोबरं. ही उपवासाची भाजी आहे. खूप छान टेस्टी लागते. तुम्ही सुद्धा करून बघा. तर ही भाजी आपली तयार झालेली आहे. तुम्ही जर तेल वगैरे कमी खात असाल तर कमी वापरला तेल तूप तरी चालेल. आता आपली भाजी झालेली आहे. तुम्ही सुद्धा अशी भाजी करून बघा उपवासासाठी. छान लागते. थोडा वेळ झाकण ठेवते मी. माझी शेंगदाण्याची भाजी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.